इचलकरंजी शहरालगत असलेल्या तारदाळ गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या जुन्या वादाने आज एका 19 वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे। तारदाळमधील नागनाथ मंदिरासमोर सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली। जावेद रशीद मुजावर आणि यश तानाजी गायकवाड यांच्यात निवडणुकीच्या काळापासून धुसफूस सुरू होती। हाच जुना राग मनात धरून सोमवारी त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला झालेल्या झटापटीत यशने जावेदकडून चाकू हिसकावून घेतला आणि त्याच्यावर सपासप वार केले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जावेद आपला जीव वाचवण्यासाठी गणेश मंदिर परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांमागे लपण्याचा प्रयत्न करत होता, पण आरोपीने त्याचा पाठलाग करून त्याच्या गळ्यावर, पाठीवर आणि डोक्यावर निर्घृण वार केले। भरचौकात घडलेल्या या प्रकारामुळे तारदाळमध्ये एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांनी भीतीपोटी आपली दुकाने तातडीने बंद केली आहेत। जखमी जावेदला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सध्या शहापूर पोलिसांनी जखमी आरोपी यश गायकवाड याला उपचारासाठी ताब्यात घेतले असून गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जावेदच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत।